सर, सगळ्यांचा उत्साह बघतोय. या 8ही कार्यक्रमांची घोषणा झालेली आणि ती सुद्धा 3 महिन्यांमध्ये. किती चॅलेंजिंग होत आहे, किती मोठी टीम होती आणि मगाशी राहिल्यात काही मुद्दे राहिले असतील तर पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की आम्हाला ऐकायला आवडेल. मला असं वाटतं सगळे मुद्दे तुम्ही सर्वांनी कव्हर केलेले. खूप जास्त प्रमाणात माझ्या टीमनी मेहनत केली, त्यामुळे प्रत्येकाचे मनापासून खूप आभार. मी फक्त सुपरवाईज करायला असतो, पण खरी मेहनत या सगळ्या टीमनी केली. त्यामुळे माझ्या स्टाफच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या निर्मात्यांचे आभार मानतो, जेणेकरून त्यांनी तो टॅलेंट उपलब्ध करून. आणि हे खूप मोठं आव्हान आहे. प्रत्येक वेळी स्टार प्रवाह वेगवेगळे उपक्रम घेऊन येत आहे आणि हे 8 कार्यक्रम पुढच्या 3 महिन्यात स्टार प्रवाह सादर करण्याचं जे शिवधनुष्य आम्ही उचललं त्याच्यात खूप मोठं आव्हान आहे, मोठा आनंद सुद्धा आहे. कारण रसिक प्रेक्षकांना वेगवेगळे विषय घेणं, जसं आपण आता बघितलंय की हृदयस्पर्शी विषय, लव्ह स्टोरीज, मूड विषय आणि तुमचा सगळा ताण करणारा धिंगाणा, अशा सगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाची एक रूपरेषा घेऊन स्टार प्रवाह रसिक प्रेक्षकांसमोर घेतलाय. आजपर्यंत रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिलाय, खूप प्रेम केलं. असंच प्रेम स्टार प्रवाहाला मिळत राहील की सर्व रसिक प्रेक्षक विनंती करतो आणि असाच लोभ असावा. त्यांना सर्वांना सांगतोय की थँक्यू सो मच. खरं तर माझी झोप उडवणारा प्रश्न आहे, पण इच्छा हीच आहे की खूप उत्सुकतेने तुम्ही प्रत्येक मालिकाकडे यावं, वळावं आणि जास्तीत जास्त स्टार प्रवाह बघावं, जेणेकरून आम्ही तुम्हा सर्वांना खूप आनंद देऊ. काहीतरी सुचतंय मला, पण ते कदाचित करेक्ट असणार नाही. ते काय ना, ते स्टार प्रवाहाचा प्रमुख करून प्रेशर म्हणून टाकलं होतं की वेगळं काही मनात येईल ते बोललं तर मग थोडा प्रॉब्लेम होतो. चांगले कपडे शिवून गेले त्याच्या कार्यक्रमासाठी, पण तुमची झोप उडणार नाही. पण तुम्हाला दुपारी कार्यक्रम बघता विचार जमवतोय मी. कार्यक्रम बघता कधी मला आमचे कौस्तुभची टीम वगैरे, सीआय टीम, जानकी वगैरे सांगतात, सर काही प्रेक्षक मालिका ऐकतात. म्हणजे काय, म्हणजे ते किचनमध्ये काम करत असतात पण टीव्ही चालू असतो आणि किचनमध्ये काम करता करता ते मालिका ऐकतात आणि ऐकता बघतात. त्यामुळे ही सोय पण आम्ही करून ठेवली. तुम्ही ऐकता नक्की बघा आणि झोप उडेल अशी करमणूक आम्ही नक्की देऊ, कारण का वेगवेगळ्या पद्धतीची करमणूक आहे. पण तुम्ही जेव्हा केव्हा आराम कराल आणि जेव्हा तुमचा आराम झाला असेल त्याच्यानंतर फक्त स्टार प्रवाह लावा, एवढं मात्र. तर ज्यांच्या हातात माईक नाहीये अशा अशोक सरांपासून सुरुवात करूया. अशोक सर, काय मनात भावना आहेत? स्टार प्रवाह बरोबर तुमचं नातं काही नवीन नाहीये, की सुंदर मालिका, वेगळा विषय घेऊन आज येत आहे, कसं? सगळ्यात आधी नमस्कार. स्टार प्रवाह परिवारच्या सर्व टीमला माझे अत्यंत जवळचे, जुने, आवडते मित्र सतीश राजवाडे सर आणि नवे जुने अनेक वर्षांपासूनचे मित्र आणि मीडियातले सगळे पत्रकार. स्टार प्रवाह बरोबर माझी 10वी मालिका आणि मी स्वतः भाग्यवान समजतो की माझ्यावरती इतकं प्रचंड प्रेम त्यांनी केलंय आणि दरवेळी एक चॅलेंजिंग रोल प्रत्येक कलाकाराला मिळावा असं वाटतो, तसा तो मला यावेळेला ऑफर झाला. आणि ज्यांच्याबरोबर खूप जुने संबंध आहेत, ज्यांच्याबरोबर अनेक मालिका केली आहेत, अशी फ्लेम्स कंपनी आमची टीम जी आहे, तर त्यांनी विश्वास दाखवला. सतीश सरांनी, संपूर्ण प्रवाहाच्या टीमने विश्वास दाखवला, कारण कुटुंब प्रमुख म्हणून दाखवायचे आणि त्यात बऱ्याचशा शेड्स आहेत त्या रोलला आणि इतकी सुंदर केमिस्ट्री सगळ्या कलाकारांची बरोबर आहे. आणि दीपा फर्स्ट टाइम माझ्याबरोबर काम करते, शर्मिष्ठा माझ्याबरोबर काम करते आणि संपूर्ण नवीन टीम आहे. मला ही संधी दिली तर मी स्टार प्रवाहाचा शब्दशः होईल. थँक्यू अशोक सर, एकदम जोरदार काय. शर्मिष्ठा,
तर या मालिकेतही काम करताना शूटिंगच्या वेळेला शिफ्ट वाढते म्हणून तू टेन्शन मध्ये येणार की आपला रोल चांगला बाबा म्हणून ऍक्च्युली असं झालं होतं की मुद्दा त्यासाठी कास्टिंग झालं नाही ही वेळेत सगळं काम ते निश्चितच नाही नाही पण ऍक्च्युली तुझ्या प्रश्नाचं उत्तर खरंच असं आहे की हो पहिल्या दिवशी माझं जरा असं झालं होतं की अरे ती वाजली ती फुटेज निघाले काय करतोय आपण पण नंतर मी जरा शांत झाले कधी कधी काय असतं की निर्माती म्हणून डोळ्याला सांभाळायचं असतं आव्हान असतं पेलाच असतं पण कधी कधी कलाकार म्हणून फक्त एक कॉल टाईम आला आपल्या बॅकेटची आणि जायचं आहे आणि फक्त कॅरेक्टरवर फोकस करायचं तर ही सुद्धा तेवढीच मजा आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कलाकार म्हणून काम करताना अनेक वेगवेगळी लोक तुम्हाला भेटत असतात वेगवेगळ्या विषयांवर तुमच्या गप्पा रंगत असतात वेगवेगळं नॉलेज तुम्हाला मिळत असतं तिथे आणि त्याचा खूप फायदा होतो निर्माती म्हणून सुद्धा त्यामुळे माझ्यासाठी तुमचं शर्करा की वा म्हणजे मी आता कलाकार म्हणून परत मला वाटतं आबोली ही माझी स्टार प्रवाहाचीच मालिका होती त्यानंतर डायरेक्ट मी आता कमबॅक करते आणि तो कमबॅक इतका जबरदस्त व्हावा की मी एन पेजवर यावी होर्डिंगवर माझा फोटो लागावा यासाठी सतीश सरांचे खूप खूप आभार अनोखी लव्ह स्टोरी आणि मुख्यतः कोकणामध्ये घडते प्रोमो शूट झालेला आहे आणि शुअर कामालाही आता सुरुवात झालेली असेल 29 जून पासून सगळ्यांना मालिका बघता येईल कसा वाटतोय हा अनुभव आता सुरुवातीला धबधोके बघा खूप जास्त त्या कुटुंबातून या कुटुंबात येते एक्साइटमेंट खूप आहे आणि खरं तर खूप छान वाटतंय मनापासून थँक्यू स्टार प्रवाहाला सतीश सरना सचिन सरना जसं काय म्हणतात प्रत्येक मालिकेची एक गोष्ट असते आमची जशी प्रेमाची गोष्ट आहे पण या प्रेमाच्या गोष्टीतलं प्रत्येक कॅरेक्टर प्रत्येक व्यक्तिरेखा अतिशय मनापासून आणि अतिशय एफर्ट्स घेऊन आमच्या पूर्ण टीमने लिहिली आहे सो ही लव्ह स्टोरी सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि येस एवढंच वाटेल शांतबा या वेळेला किती मुलींना घायल करण्याचा प्रयत्न असेल कोकण तर कॅप्चर केलंच तो प्रोमो मध्ये आय थिंक सर्व महाराष्ट्र आणि सर्व भारतभर ही सिरियल खूप चालेल सगळ्यांना खूप आवडेल आम्ही एक खूप सुंदर गोष्ट घेऊन येतोय आणि मला स्टार प्रवाह परिवाराचे आणि सचिन दरेकर सरांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद मला आज या मंचावर इथे येण्याची संधी मिळाली या सिरियलमध्ये खूप छान पात्र करायची संधी मिळाली त्याबद्दल तुझे खूप खूप आभार पहिलीच मालिका आहे तुझी आणि इतक्या सुंदर टीम बरोबर चिन्मय सरांबरोबर काम करण्याची संधी मिळते कसं वाटतं सर्वात आधी तर नमस्कार सगळ्यांना मी अक्षय नलावडे सो जसं तू विचारलंस माझ्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल फॅन बॉय मोमेंट आहे प्रत्येक क्षण हा एक गुजबम्सवाला क्षण आहे माझ्यासाठी सध्या आणि पहिलीच मालिका आहे खूप एक्सायटेड आहे फक्त एकच थॉट घेऊन मी या मंचावर आलो आहे आणि ह्या शोसाठी मी पुढे बघणार आहे की भरपूर मेहनत करून हा शो सक्सेसफुल करायचा आहे आणि आमच्या दोघांचाही श्रद्धाचा आणि माझा दोघांचाही थॉट एकच आहे कारण का आमच्या दोघांची ही पहिली मालिका आहे सो ते फर्स्ट एक्सपिरियन्स आणि फर्स्ट जी मालिकेचं जे एक एक्साइटमेंट आहे ते आम्ही जागा ठेवणार आहोत आणि मेहनत भरपूर करून खूप सक्सेसफुल करणार आहोत त्या शोसाठी पहिलं कायम स्पेशल असतं म्हणून श्रद्धा मला तुलाही विचारायचं आहे आता किती हुरहुर आहे मनामध्ये खूप जास्त मी खूप नर्वस आहे आणि माझी पहिलीच मालिका आहे अँड आय एम लीडिंग द शो सो आय होप की खूप प्रेम मिळेल आणि कळत नाही काय बोलू सगळ्यांना मी थँक्यू म्हणते स्टार प्रवाहांना आणि सतीश सरांना आणि शालिनी मॅम इथे नाही आहेत त्यांनाही शालिनी ठाकरे मॅमला सुद्धा थँक्यू सो मच सिनेमंडल एंटरटेनमेंट प्रोडक्शन थँक्यू सो मच आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना सिरियल आवडेल मालिका आणि कळत नाही सो हॅपी सो एक्सायटेड नमस्कार पहिली गोष्ट म्हणजे मला खूप बरं वाटतंय स्टार प्रवाह आणि मायबाप रसिक प्रेक्षक यांच्यामधली मनोरंजनाची जी गॅप आहे ती स्टार प्रवाह नेहमी भरून काढतं प्रत्येक गॅप भरून काढतं याने माझ्या पोस्टरमध्ये माझ्या दातातली गॅप पण भरून काढलेली आहे मुळात मी असं ऐकलं होतं की त्यांच्या दातात गॅप असते ते नशिबान असतात आणि मी खरंच तेवढा नशीबवान
माणूस आहे. कलाकार म्हणून किती नशिबान मला माहित नाही, पण खूप माणूस म्हणून खूप चांगल्या चांगल्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळते. अभिजित यार, खरंच तू बरोबर प्रश्न विचारलास की हे निवेदन काय म्हणजे एका अवॉर्ड शो मध्ये कॉन्सेप्च्युअलाइज असा एक शब्द होता. तर माझ्या बाजूला आपला भाऊ होता, त्याला बोलला जेव्हा हा शब्द मला बोलता येईल ना तेव्हा मी खऱ्या अर्थाने निवेदन बोलू. कारण हा शब्द ती मोठी जबाबदारी असते निवेदन करणं. आता ज्या पद्धतीने तू मास्टर्स आहे या गोष्टी द्या आणि ज्या उत्स्फूर्तपणे म्हणजे अमृताबद्दलची कमेंट असेल किंवा आता पटसंख्याबद्दल हे जे असतं हे कोणाचंही काम नाही खरं सांगतो. पण माझ्या ही जबाबदारीची टाकली आहे त्याचा एकच माणूस आहे, ते म्हणजे सतीश राजवाडी सर. मी त्यांचे आभार मानतो. ऐश्वर्या नारकर मॅम आज काही कारणांमुळे येऊ शकल्या नाहीये, पण प्रोमो मधून त्या किती गोड काम करतायत आणि या नाईकबाई सगळ्यांना आवडणार आहेत यामध्ये अजिबातच शंका नाही. सोबत सर, मला सगळ्यात आधी तुम्हाला विचारायचं आहे, सगळ्यात आधी खूप मनपूर्वक शुभेच्छा. इतकी सुंदर टीम जमली आहे, काय सांगाल मालिकेविषयी आणि या विषयाविषयी? सगळ्यात आधी स्टार प्रवाह परिवारामध्ये आम्हाला सामील करून घेतल्याबद्दल सतीश सरांचं आणि सगळ्या स्टार प्रवाहावरच्या सगळ्या टीमचं खूप आभार. वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका, वेगवेगळ्या गोष्टी सांगायला आम्हाला नेहमी आवडतं, पण यावेळेला पुन्हा एकदा नवीन गोष्ट सांगताना अतिशय आनंद होतोय की एका अशा व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून ही गोष्ट सांगितली जाते, जी व्यक्ती ही एकाच वेळेला अनेक कुटुंबांवर, अनेक पिढ्यांवर परिणाम करू शकत असते. आपण नेहमी म्हणतो की आई ही सगळ्यात आपल्यावर संस्कार करणारी सगळ्यात जवळची व्यक्ती, आणि त्यानंतर सगळ्यात जवळची दुसरी व्यक्ती असते ती म्हणजे आपल्या बाई, ज्या आपल्याला शिकवतात, त्याचबरोबर आयुष्यात कसं जगायचं, कसं पुढे जायचं याचे संस्कारही देतात. तर अशाच एका आईची आणि एका शिक्षिकेची गोष्ट आम्ही घेऊन येतोय आणि मला खूप छान वाटतंय. आम्हाला उत्तम लेखकांची, उत्तम दिग्दर्शकांची आणि उत्तम कलाकारांची साथ लाभली याच्यात, आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही योग्य उत्तम मनोरंजन प्रेक्षकांचं करू शकू आणि अत्यंत प्रामाणिकपणे ही मालिका सादर करू शकू. थँक्यू सो मच. माझ्या घरात ऑलरेडी स्टार प्रवाहाचे खूप मोठे फॅन आहेत. सगळे घरात स्टार प्रवाह लावून बसतात. मम्मीचं सारखं असायचं, तू कधी दिसणार आहेस, तूच तेवढे दिसत नाही, सगळे दिसायला लागले. म्हणजे थांब जरा, येईल आपल्याला फोन. आणि खरंच फोन आला आणि खूप वेगळ्या भूमिकेत मी येणार आहे. म्हणजे हे मला जेव्हा ब्रीफ समजलं की अमृता तू हे काम करणार आहेस, म्हणजे तुला खात्री आहे ना सर, म्हणजे तुम्हाला खात्री आहे ना की कधी करू शकेन, तर तू करू शकतेस. म्हणजे त्यामुळे मी खूप खूप एक्सायटेड आहे आणि मजा येणार आहे. पुन्हा एकदा इतक्या वर्षात मी मालिका करते आहे. सो डेफिनेटली पूर्ण सगळ्या टीमसोबत अजून आम्ही काम सुरू नाही केलं, पण लवकरच आम्ही काम सुरू करू आणि जोरात आम्ही येऊ आमच्या लाडक्या नाईकबाईंना घेऊ. थँक्यू सो मच. थँक्यू. भावना खरं तर खूप उत्तम आहे. स्टार प्रवाह बरोबरचं आमचं नातं हे खूप छान, घट्ट आणि उत्तम राहिलेलं आहे. घरोघरी मातीच्या चुली ठरलं तर मग, आणि आता ही तिसरी मालिका. स्टार प्रवाहाने जो विश्वास दाखवलाय त्याला ही संपूर्ण टीम पूर्ण तो विश्वास सार्थ करेल याची मला खात्री आहे. आणि छान वाटतंय, वेगळा विषय आहे, दोन बहिणींची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की आता माझ्या जवळ असलेल्या ज्या दोन बहिणी आहेत त्या सर्वोत्तम आहेत. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.